आणि खरं तर राज्यातले दोनही सत्ताधारी पक्ष म्हणजे भाजप आणि शिवसेना एकमेकांवरती सातत्यानं कुरघोडी करत असतात आणि सध्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सुद्धा दोनही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकलेत। त्यातच मुख्यमंत्र्यांनी केलेलं शेतकऱ्यांच्या नेत्यांबद्दलच्या वक्तव्यानं आणखीनच वाद वाढलाय। हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया। जिथे दगडफेक झाली आहे, कृषी मालाची नासधूस झाली आहे, जाळपोळ झालेला आहे, रास्ता रोको झालाय, तिथे कुठल्या कुठल्या पार्टीच्या लोकांनी ते केलं आहे याची कंप्लीट माहिती। तिथे कोणी शेतकरी नाहीये। आंदोलनाचे उत्तर ते शेतकरीच नव्हते, मग ते कोण होते? ते गुंड होते, बदमाश होते, चोर होते, कोण होते? ते शेतकरीच होते। सत्तेतले दोन पक्ष आमने सामने आलेत आणि यावेळी निमित्त आहे शेतकऱ्यांच्या संपाचं। सलग 7व्या दिवशीही संपाची धग कायम असल्यानं शिवसेनेने मंत्रिमंडळ बैठकीआधी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चेची मागणी केली। मुख्यमंत्र्यांनी आधी बैठक पार पडू द्या, मग चर्चा करू अशी भूमिका घेतली आणि संतप्त शिवसेना नेते मंत्रिमंडळ बैठकीतून बाहेर पडले। शिवसेना आणि भाजपचं विळ्या भोपळ्याचं वैर सर्वश्रुत आहे, त्यामुळे भाजपची कोंडी करण्याची एकही संधी शिवसेना सोडत नाही। यावेळी शेतकऱ्यांच्या संपाचा मुद्दा हाताला लागलाय, पण बळीराजाचा एवढा पुळका असेल तर शिवसेना खुर्चीला लाथ का मारत नाही या प्रश्नाचं उत्तर मात्र मिळत नाही। चर्चा कुणाशी आणि कधी? जे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे नेते आहेत, शेतकऱ्यांकरता ज्यांना खऱ्या अर्थानं कणव आहे किंवा शेतकऱ्यांकरता ते खरं आंदोलन करतायत, मग ते आमच्यावर टीका करणारे असले तरी देखील चालतील, तरी देखील त्यांच्याशी चर्चा करू। पण जे केवळ राजकीय हेतू डोक्यामध्ये ठेवून शेतकऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवतायत त्यांच्याशी चर्चा करण्यात फारसा काही अर्थ नाही। राजकीय पक्षाचा कार्यकर्ता हा शेतकरी नसतो किंवा शेतकरी हा राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नसतो। नवीन शोध महाराष्ट्रात लागलेला आहे। सरकारने आता राजकीय भूमिकेतून बाहेर पडून शेतकऱ्याच्या भूमिकेत शिरायला पाहिजे। जर सरकार असं म्हणतंय, मी मुख्यमंत्र्यांना व्यक्तिगत मिळत नाही, सरकार असं म्हणतंय मी शेतकऱ्यांशीच चर्चा करू, हे शेतकरी कोण? मग शेतकऱ्यांशी चर्चा करणारे शेतकरी आहेत का मंत्रिमंडळात? तुम्ही कधी हातात नांगर, तिफण, गोफण धरली आहे का? मग अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात। कर्जमाफीची मागणी गेल्या 3.5 ते 4 वर्षांपासून सुरू आहे, पण आघाडी सरकारने त्याला पानं पुसली। भाजप शेतकऱ्यांचा प्रश्न तापवूनच सत्तेत आला, पण कर्जमाफी मात्र योग्य वेळेची निवड आणि अभ्यास यात अडकून पडली। आंदोलन जेव्हा होतं तेव्हा आंदोलनाला प्रश्न विचारला पाहिजे, आंदोलन करायची वेळ का आली? इतकी वर्ष कधी संप झाला नव्हता, शेतकऱ्यांचे प्रश्न होतेच, परंतु ह्याला विलंब झाला। वेळीच जर हा प्रश्न सोडवला असता कर्जमाफीचा, आम्ही तर उत्तर प्रदेशची कर्जमाफी झाली ते ताबडतोब त्या दिवशी मागणी केली की आता महाराष्ट्रातही करा। तो प्रश्न तेव्हा इतका जटिल झाला नसता। ह्या विलंबामुळे आपण समस्या अधिक गुंतागुंतीची करतो, हे लक्षात घेतलं पाहिजे। एवढी दाट मैत्री झाली की मला वाटतं की मंत्रिमंडळात जेव्हा आम्ही बसतो तेव्हा हम साथ साथ है असंच असतं। आजपर्यंत मी इतके वर्ष झाले, पण आता त्रास होतोय? नाही, मंत्रिमंडळाच्या बैठकीत काहीच त्रास होत नाही ना। मंत्रिमंडळाच्या बाहेर गेल्यावर मंत्रिमंडळात हम साथ साथ है असं असतं आणि बाहेर गेलं की हम आपके है कोण म्हणून अडचण आहे, बाकी अडचण नाही। 7व्या दिवशीही बळीराजाचा संताप रस्त्यावर दिसतोय। तिकडे उद्धव ठाकरे परदेशात असताना शिवसेना नेत्यांनी पुन्हा एकदा भाजप विरोधात एल्गार पुकारलाय, पण सत्तेची खुर्ची आणि लाल दिवस सुटत नसल्यानं शिवसेनेच्या धनुष्यबाणाबाबत मात्र संभ्रम कायम आहे।